हा आहे ट्रम्प यांचा डबल ढोलकीपणा. भारत रशियाकडून तेल विकत घेतो म्हणून ट्रम्प यांनी अजून 25% टॅरिफ लावले. त्यामुळे आता भारताला तब्बल 50% आयात शुल्क भरावा लागणार आहे. अर्थात त्यातूनही काही वस्तू कॅटेगरी वगळल्या गेल्या आहेत. पण मुद्दा आहे ट्रम्प यांच्या डबल ढोलकीपणाचा. भारताने रशियाकडून तेल विकत घेणं म्हणजे रशिया युक्रेन युद्धाला खतपाणी घालण्यासारखं आहे, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे. पण फक्त भारतच रशियाकडून तेल विकत घेतोय का? तर तसं नाही. हे भारताने सप्रमाण जगासमोर ठेवलं. युरोपियन युनियनचं अर्थात ईयूचं उदाहरण घेऊया. त्यांच्याकडूनही ट्रम्प 15%च्या आसपास टॅरिफ आकारत आहेत. पण ईयू सुद्धा रशियासोबत व्यापार करतोय. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर यांच्या अहवालानुसार रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून ईयूने रशियाकडून 105.6 अब्ज डॉलर्स इतका गॅस विकत घेतला आहे. मग ट्रम्प त्यांना वाढीव टॅरिफ का लावत नाहीयेत? अहो, युरोपियन युनियन कशाला? ट्रम्पना स्वतःच्याच घरात डोकावून बघायची गरज आहे. युरेनियम, फर्टिलायझर्स, केमिकल्स आणि एलएनजी सुद्धा अमेरिका रशियाकडूनच घेतो. थोडक्यात काय की शांतीवादी असण्याचा आव आणून भारताकडे बोट दाखवून अमेरिका स्वतः सुद्धा रशियासोबत व्यापार करतोय. अमेरिका भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. 2024 मध्ये अमेरिकेने भारताकडून $87 बिलियन इतक्या वस्तू विकत घेतल्या. त्याच वेळेस अमेरिकेकडून आपण $41 बिलियन इतक्या वस्तू आणि सुविधा विकत घेतल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे भारताच्या व्यापाराला फटका बसणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताला इतर देशांबरोबर व्यापार वाढवावाच लागेल. नुकतंच भारताने युनायटेड किंगडम सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केला आहे. जपानचे पंतप्रधान भारतात येत आहेत आणि भारतीय पंतप्रधान चीनला जाण्याच्या तयारीत आहेत. मुद्दा आहे तो ट्रम्प यांच्या प्रेशर पॉलिटिक्सचा. त्यांना भारतावर असा काय दबाव निर्माण करायचा आहे की आली लहर केला कहर म्हणत ते कारभार करत आहेत. आणि हा लहरीपणा त्यांच्या देशाला सुद्धा परवडणारा आहे का?